आता मी विचार करते की काही गोष्टी स्ट्रॅटेजिक असतात आणि तुम्हाला माहिती आहे माझं पोट खूप मोठं आहे, त्याच्यामुळे काही गोष्टी सगळ्याच गोष्टी काही पोटातल्या ओठात आणणं काही गरजेचं नसतं. काल मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला, यामध्ये आपण पाहिलं की चिराग पासवानांच्या पक्षासारखा पक्ष असेल किंवा आणखी काही पक्ष आहेत की ज्यांचे एक एक खासदार निवडून आले किंवा 2 खासदार निवडून आलेत आणि तरी त्यांना मंत्रिपद मिळाले. मात्र तुमच्यापासून वेगळी झालेली जी लोक आहेत तर त्यांचाही एक खासदार आहे सुनील तटकरेंच्या स्वरूपात, मात्र त्यांना काही मंत्रिपद मिळालेलं नाही. एक तर दूसरे के घर में मैं क्यों झाकू हा पहिला मुद्दा. पण एक ऑन अ सिरियस नोट, म्हणजे मला खरं तर फारशी टीका करायला कोणाला आवडत नाही, पण एक तुम्हाला एक माहिती म्हणून आपल्याला सांगू इच्छिते की आम्ही अनेक वर्ष काँग्रेस बरोबर एक अलाय म्हणून काम केलेलं, मित्रपक्ष म्हणून. आणि मला आठवतंय काँग्रेस पक्षाचाही मोठेपणा अर्थातच की त्या काळामध्ये जो विश्वास आणि प्रेम डॉक्टर मनमोहन सिंगजींनी आदरणीय पवार साहेबांवर टाकला. पवार साहेबांना 2.5 कॅबिनेट दिले होते, तेव्हा आपले 8 का 9च खासदार निवडून आले होते, पण पवार साहेबांना 2.5 मंत्रालय दिलं होतं. त्यानंतर प्रफुल्लबाईंना इंडिपेंडंट चार्ज दिला होता आणि त्यानंतर पहिल्या टर्मला आगाथा संगमा होत्या, दुसऱ्या टर्मला म्हणजे आपला नंबर याचा फारसा काँग्रेसने कधीच विचार केला नाही. त्यांनी एक मित्रपक्ष म्हणून नेहमीच आमचा मान सन्मान केला आणि आम्हीही त्यांचा केला. म्हणजे खूप प्रेमाचं नातं काँग्रेसचं आमचं राहिलं. आणि त्यानंतर जेव्हा शिवसेनाही आली तेव्हाही उद्धवजींचाही मनाचा मोठेपणा की महाविकास आघाडीमध्ये सगळ्यांनीच एकामेकाचा मान सन्मान किंवा त्या काळातले उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांमधली केमिस्ट्री कधीच असं झालं नाही की आम्हाला काही म्हणावं लागलं की उद्धवजी हा एक प्रॉब्लेम आहे, असा दिवस कधीच उद्धवजींनी येऊन दिला नाही. त्याच्यामुळे आमच्याकडे हा नंबरचा गेम नव्हता. नेहमी म्हणजे तुम्हीही मोठे व्हा, आम्हीही मोठे होऊ, एकत्र मिळून मोठे होऊन देशाची सेवा करू. त्यामुळे इतके काय आम्ही फॉर्म्युलात काय अडकलं नव्हतं. आम्ही मान सन्मान टॅलेंटवर जास्त काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने नेहमीच विश्वास टाकला होता. आणि शेवटी नाती विश्वासानेच होतात. सगळं का हा काही केमिस्ट्रीचा फॉर्म्युला नाही, H2+O=water असा नाही होता ना. हे प्रशासन आहे, पक्ष आहे, नाती आहेत, विश्वास आहे, याच्यातूनच होतं. आणि दुसरी एक गोष्ट मला आश्चर्य वाटते की तुम्हाला या फॉर्म्युलाचं आश्चर्य वाटते. मी 10 वर्ष फार त्यांना जवळून आणि त्यांच्या मित्रपक्षांना तर त्याहून जवळून पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे मला काय आश्चर्य वाटत नाहीये. ते वन साईज फिट्स ऑल कधीच नसतं. आणि ते मित्रपक्षांना कसे वागवतात हे मी जेवढं पाहिलं तेवढं वंदनाताईंनीही जवळून पार्लमेंटमध्ये कानात बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या आहेत. त्याच्यामुळे ते मित्रपक्षांना कसे वागवतात हे आम्ही फार जवळून पाहिले, तर मला काय आश्चर्य वाटत नाही. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ना. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुसरा जो आहे तो आता टेम्पररी तो आणि शिंदे गट हा त्यांनी त्यांच्या अलायन्स बरोबर काय करायचा हा त्यांचा अंतर्गत प्रश्न. आम्ही कशाला त्याच्यात ढवळाढवळ करू. अजित पवार गटाला मंत्रिपद देण्यात आलं नाही भाजपकडून. दुसरीकडे पुण्यात ज्या पद्धतीने मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपद दिले गेलंय, चर्चा ही पण आहे की अजितदादांच्या खच्चीकरणासाठी भाजपकडून अशा पद्धतीचं राजकारण केलं गेलं. त्यांचा तुम्हाला हा प्रश्न विचारायची इच्छाच होते. म्हणजे अजून ह्याच्यावर मी काय बोलणार. एक महत्वाचं की लोकसभेपुरती का होईना बारामतीतली राजकीय लढाई आता पॉज आहे त्याला, म्हणजे थांबलेली आहे. विधानसभा आमच्याकडून ही लढाई अशी कधीच नव्हती. पॉलिटिकल बॅटल. हो, पॉलिटिकल क्लिअरली. सो लोकसभेपुरती का होईना ती थांबलेली आहे. पण आता तुम्हाला ऍज अ पॉलिटिशियन म्हणून काय वाटतं की अजित पवारांसोबत कोणते ऑप्शन उपलब्ध आहेत? स्पेशली रोहित पवार हे क्लेम करतात की त्यांना कमळाच्या चिन्हावर लढणार. मी तुम्हाला खरं सांगू, पुण्यामध्ये वाढलेला क्राईम, महागाई, बेरोजगारी, हिंजवडीतून झालेल्या कंपनीज, दुष्काळाची परिस्थिती आजही अनेक ठिकाणी जर पाऊस आहे, जिथे पाऊस आहे तिथे तुंबतायत एवढी आणि लोकांची गैरसोय होते, लोकांच्या घरात एवढी आमच्या समोर कामं आहेत. आता त्यांनी काय करावं तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्हाला वेळच नाही हो आमच्या कामामधून. 8 खासदार निवडून आलेत. तर आज राष्ट्रवादी काँग्रेसचा 25वा वर्धापन दिन आहे आणि त्यानिमित्तानं सुप्रिया सुळे बोलतायत पुण्यामधल्या पक्ष कार्यालयात. तर पुढची बातमी बघूयात. राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला यंदा 25 वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र यंदाचं वर्ष हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी वेगळं असणार आहे, कारण या पक्षात आता 2 गट निर्माण झालेत आणि पक्षफुटीनंतरचा हा पहिलाच वर्धापन दिन आहे. अजित पवार मुंबईतल्या षण्मुखानंद हॉलमध्ये वर्धापन दिन साजरा करतायत. मुंबई राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर अजित पवारांनी झेंडावंदन केलं, तर पुण्यामध्ये राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर शरद पवारांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आलं.